न मनाचं कार्य कशा पद्धतीने सांगितलं ते एका उदाहरणातच आहे। एक मुलगा आपल्या वडिलांना विचारतो की एका चोराला पोलीस बांधून घेऊन चालले। एका बाजूला काय झाले, तो मध्यभागी आहे आणि सगळे सैनिक आहेत त्याच्या पाठीमागे चालले। मग तो मुलगा आपल्या वडिलांना विचारतो की बाबा तो कोण आहे? वडील म्हणतात तो कोण आहे? चोर आहे। आणि हे बाकीचे कोण आहेत आजूबाजूचे? ते पोलीस आहेत, सैनिक आहेत त्या काळातले। सैनिक काय करतायत, त्या चोराला घेऊन चाललेले आहेत, पहारा देत आहेत त्याला आणि त्या पहाऱ्यामध्ये त्याला घेऊन चाललेले आहेत। हा प्रसंग झाला। दुसरा प्रसंग, प्रसंजित राजा येऊ लागला, त्याच्या बाजूला पण काय आहेत? सैनिक आहेत। आणि तो मुलगा मग वडिलांना विचारतो की बाबा तो बघा चोर आला। काय झालं म्हणजे त्याला जेवढी माहिती होती की चोराच्या आजूबाजूला कोण असतात? सैनिक असतात। तो मुलाला सांगतो की अरे बाबा तसं नको म्हणू, ते आपल्या राज्याचे राजे आहेत आणि राजाला संरक्षण देण्यासाठी काय आहे, त्याला सैनिक आहेत। आणि मग बुद्ध म्हणतात की चोराच्या बाजूला पण सैनिक असतात आणि राजाच्या बाजूला पण सैनिक असतात। या दोन मधला फरक काय? फरक हाच आहे की चोर सैनिकांच्या ताब्यात आहे आणि राजाच्या ताब्यात सैनिक आहे। फरक लक्षात आला का पुन्हा सांगू? पोलिसांच्या ताब्यात चोर आहे आणि राजाच्या ताब्यात कोण आहेत? सैनिक आहेत। आपलं मन चोर आहे का राजा आहे हे कुणाच्या हातात आहे ठरवायचं? आपल्या। आपलं मन दुश्चरित असेल तर आपल्या आजूबाजूला हे जे सैनिक आहेत, सैनिक म्हणजे इंद्रिय आहेत, आपलं मन जर कमकुवत असेल, दुर्बल असेल, चोरी करणारा असेल, अकुशल कर्म करणार असेल, तर इंद्रिय काय करतात? मनाला ताब्यात ठेवतात। आणि आपलं मन राजा असेल, आपल्या ताब्यात मन असेल, तर हे मन काय करतं? इंद्रियांना आदेश देतं की तू असा करू नको, तू तसा करू नको। आणि म्हणून इंद्रियांचा असंयम ठेवण्याचं काम जर केलं तर अविद्या काय होईल? कमी होईल। आणि इंद्रियांचा असंयम तसाच ठेवला तर अविद्या काय होईल? वाढत राहील।